मित्रांनो नमस्कार. डिग्रजच्या कृष्णाकाठचे मोठे मोठे भाग पाहताय ना. आता याच्यानंतर थोडे छोटे भाग येतील किंवा संमिश्र भाग येतील. तर हा भाग असा आहे की एका दिवशी मी शेताकडे रस्त्याकडून जात होतो. रस्त्यात जाताना मला जिंगल जिलेबी झाड दिसलं. म्हणजे इलान चिंचा म्हणलं जाते, गोड जिलेबी, गोड चिंचा झाड दिसलं. तर त्याला जंगल जिलेबी म्हणतात हिंदीमध्ये. तर त्याच्यात मी दगडे मारले, 2 दगड मारले. तर 2 दगड मारल्यानंतर सुरुवातीला मला काही दिसलं नाही की कोण आहे का नाही. पण नंतर मला गवतामध्ये कोणतरी हालचाल दिसली. तर नशीब तिथे एक आजी होती की वैरण काढाल ती. तर आजी लवकर दिसली म्हणून बरं झालं, नाही तर 2 तिसरा ते चौथा दगड आजीच्या डोक्यात बसला असता. तर अशा पद्धतीचा हा भाग आहे. आणि दुसऱ्या भागात हा पहिली घटना आहे. आणि दुसरी घटना अशी आहे की राणा आणि त्याची बायको आपल्याकडे जेवायला आलेले आहेत. राणा आपला माहिती आहे गावातला, तुम्हाला पाहिला राणा कोण आहे माहिती आहे. तर राणा आणि त्याची बायको आपल्याकडे जेवायला आले आहेत, त्या संदर्भात भाग आहे. आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी असेच भाग चालू असतात, पाहत चला. याच्यानंतर वेगवेगळ्या घटनांचे भाग येत राहतील. आणि डिग्रजचा कृष्णाकाठ मात्र तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करत चला भाग सुरू करूया. जंगल जिलेबी तर पडली, पण 2 दगड मारल्यानंतर मग पुन्हा मला आजी दिसली गवतामध्ये आहे. नशीब आजीच्या डोक्यात दगड बसला नाही. आजी सकाळपर्यंत लवकर वैरण काढ लागला की काय? काकडी गावल्या काय? काकडी भाजी करायचं. घोसावळं गावलं वे? घोसावळं भाजी करायला लय भारी होती. त्याचं लवकर दिसला म्हणून बरं. आजी नाही तर डोक्यात 2 दगडं पडली असती, मला पळायचं कळलं नसतं. जाऊ आजी, जातो आजी. हां भजी करणार असतं नेऊ नको आजी, असू नये तुम्हाला नको कशाला घ्या आजी, असू आजी. तुम्ही आता तुम्हाला शेतामध्ये सकाळी घावली तर म्हटल्यावर घेऊन दे आजी. डायरेक्ट निहाजावा करून खावा जा म्हटलं. कुठं लागलो तुम्हाला? कुठं हवली? हां अवलय आहेत केला, मोठी आहेत. आकडी केला वे? हां हां. मग ह्याच्या आधी तुम्ही खाल्लाय की नाही? ह्याच्या आधी खाल्लाय की नाही? खाल्लाय वे? मग घेऊ का मी? तुम्ही खाल्लाय म्हटलं मग राहून दे. मग काय घेतो मग सगळं. मला वाटतं तुम्ही घेतलं, खाल्ला नाही वाटतं. गुड आजी, यू आर गुड. गुड, यू आर गुड, सो गुड. जाऊ का आजी? थोड्याच वेळापूर्वी मी 2-3 दगडं इकडे मारली होती. आणि नशीब आजीला ती दगडं बसली नाहीत, कारण की आजीच्या दिशेनेच गेली ती. पण कुठेतरी आजूबाजूला पडली असतील. पण आजीनं मला नंतर दिसली, नशीब लागली नाही, तर आजीला लय जोरात डोक्यात दगड बसला असता. आणि या ठिकाणी डिग्रजच्या कृष्णाकाठ तुम्हाला दिसेल. डिग्रजमध्ये गाव आणि कृष्णा नदी. आणि आता पुढचा भाग सुरू करू. तर पुढच्या भागामध्ये असा आहे, एका संध्याकाळी तुम्हाला दिसेल की गाव घरासमोर कोण आला आहे. लाईट लावून तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, समोर बायको राणा आणि मागे राणा. हे बघा बायको बघा राणाची कशी शेपाट हलवा लागल्या. दोघं जोडणंच गावातनं फिरत असतात बरं का. आणि आता यांना भूक लागली असणार म्हणून इथं आले आहेत. आणि भूक लागली आता यांना काहीतरी पण खायला द्यायचं आहे. मागं राणा आहे आणि कुत्री म्हणजे त्याची बायको आहे, ही पाक पुढं आले आहे. शेपाट तर भरपूर हलवा लागले. त्यांना माहिती आहे की भूक लागली, आपल्या घरात आलं की काही ना काहीतरी देतोय आपण. जवळून पाहिलं तर कळेल की तिचा एक डोळा गेला आहे या राणाच्या बायकोचा. तर तुम्हाला तर दिवसा मी रेकॉर्डिंग करून दाखवतो की एक डोळा आंधळा आहे तिचा, पूर्णपणे गेला आहे. आणि आता इथं वरनं बायकोनं चपाती टाकली बघा आमच्या, म्हणजे तुमच्या वहिनीने. आणि एक चपाती आपण आता राणाच्या बायकोनं खाणार आहे. मग एक चपाती आपण राणाला टाकायला पाहिजे. तर राणा पुढं उभारला आहे. तर हे बघा डोळा बघा हिचा कसा आहे. आणि बघा राणाला देखील चपाती टाकली. आपण दोघांनी आता चपाती खाणार आणि पुन्हा मग घराकडे ते दोघे निघून जाणार. हे बघा चव देऊन एकदम मस्तपैकी चपाती खायला आहेत. त्यांना माहिती आहे भूक लागली की आपल्या घराकडे आले की त्यांना माहिती आहे की जेवण इथं मिळतंच. त्यामुळे भूक लागेल तेव्हा ही दोघं नवरा बायको येतात. ही आणि दोघंच जोडीने फिरत असतात बरं का. गावामध्ये कुठं जरी पाहिलं तर डिग्रजच्या कृष्णाकाठी जोडीने फिरत असतात. आणि डिग्रजच्या कृष्णाकाठी असे वेगवेगळे भाग मित्रांनो येत असतात. आता खाऊन झाल्यानंतर हे दोघे निघून जातील. आणि उद्या आता कुठला भाग पाहायचा, तर उद्या आपण राणाची आकाड पार्टी पाहू. राणाला आपण आकाड पार्टी केली आहे. राणा उद्या आपल्या घरात आला आहे. आणि आकाड पार्टी म्हणजे राणाला आपण मस्तपैकी चिकनचं जेवण दिलं आहे भरपूर खायला. आणि नेमकं त्यावेळी बायको आली नव्हती, पण राणा तर एकटा आला होता. तर उद्या पहा आकाड पार्टीचा भाग. आणि आता मी पाहिलं की दोघंजण गेलेत, सांगायचं लागत नाही त्यांना. चपाती एक खाल्ली की अंधारात कुठं गुडूप झाले बघा. मी मागणे जाऊन पाहिलं, मागून जाऊन तर अंधारात कुठेतरी चालत चालल्यात. हे बघा इथनं मधनं चालल्यात बघा दोघंजण. अशा प्रकारे हा भाग आता एंड करूया आणि उद्या भेटू राणाच्या आकाड पार्टी या भागात.